तर मित्रांनो आता सकाळी सकाळी सॉरी दुपारचं दुपारचं पण संध्याकाळी मी चाललो आहे 6 वाजता आता एक डोंगरावर ट्रेक करण्याकरता. आता आमचं ऑफिस आहे त्या ऑफिसकडे चाललो आहे. तर जायत तिकडं आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला खरी सुरुवात करूयात. तर मित्रांनो आता आपण आले ह्या डोंगरावर. हा जो आहे हत्ती डोंगर कात्रजचा आणि हा कात्रजचा घाट आहे तुम्हाला पाहता येतो. आणि या घाटातनं आपण असं वरती त्या ठिकाणी आलो. हे आमचे मित्र भाऊसाहेब थोरात. आज ह्यांच्या या गाडीवर आपण या ठिकाणी आलो. आणि हे समोर तुम्हाला दिसतंय ते पुणे सिटी आहे. काय दिसतंय एरिया सुंदर दिसतंय वातावरण इथनं. पण थंडी पण आहे वरती. अर्थात आम्ही चालत येऊ शकतो नुसतं ट्रेक करत. त्यामुळे आम्ही गाडी घेऊन वरती सरळ सरळ त्या मार्गाने मागच्या मार्गाने आलो. हा तुम्ही पाहताय माझ्या मागचा भाग तुम्हाला असं दाखवतो. हा आहे सातारकडला साताऱ्याकडे जातो तिकडे खेडशिवापूर वगैरे सगळं त्या भागात आहे. आणि त्याच्या विरुद्ध हे आपलं पुणे. मित्रांनो आता या ठिकाणी आम्ही परत रिटर्न चाललोय. या ठिकाणी आम्ही थांबलो होतो बराच वेळ बघत बघत. पण थंडी अशी पडली वारा पण सुटायला लागला. त्यामुळं आम्ही म्हटलं चला आता खाली जाऊयात. पण हे ठिकाण जे आहे ना खरा विचार करतात ट्रेक करत येण्यात मजा आहे. म्हणजे खरा व्यायाम होतो. आज आम्ही आलो नेमकं उशिरा 6 वाजता निघालो त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला. तर हा हत्ती डोंगर मागच्याच आम्ही समोर गेलो होतो आम्ही सगळेजण. काय झालं तर मित्रांनो या ठिकाणी आता मी फुलं तुळस दुर्वा सगळं काही घेतलेलं आहे. आता मी आहे धायरीला. हा धायरीचा ब्रिज आहे. इथनं मला आता परत रिटर्न जायचं आहे माझ्या तिकडं म्हणजे हायवेला लागून मला जायचं सरळ बाणेरला. आता हे लागणारं साहित्य सगळं घेतलेलं आहे. आणि आता बाकी साहित्य माझ्या घरी होतं. तर बघूयात काय होतं. आता खूप दिवसातनं एका ठिकाणी इथं आलेलं आहे धायरीमध्ये आलो. कारण की मी मार्केटमधलं साहित्य घेतो बऱ्याच वेळेला. आता जायत उद्योगाला उशीर झाला आहे. आजचा व्हिडिओ पाहिला की दुसरा दिवस आहे व्हिडिओचा. आणि योगायोगाने इथे एक जण होते त्यामुळे हे काम झालं. मित्रांनो आता आपण आलोय यजमानांच्या घरी. आता या ठिकाणी आपल्याला करायची सत्यनारायणाची पूजा हे हवन करायचं आहे. आज खूप दिवसातनं असं ह्या भागात आलो इकडल्या बाणेरच्या भागात. हा जो आहे ना मध्य प्रदेश पुण्याचा. तर आता आपण जाऊयात यजमानांच्या घरी. साहित्य वगैरे घेतलेलं आहे. छोटी गाडी मधून आणली. टेन्शन नाही. नेमका मजला कितवा माहीत नाही मला. चक्र गरुडो यस्य वाहन शंखः करतले विष्णु समे विष्णु प्रसीरतो विष्णवे नमः. नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी. तर आज आपण या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा केली. तर यजमान त्यांचा फीडबॅक देतील जे काही पूजा केली त्याबद्दल. खूप छान झालेली आहे पूजा. अगदी निरागस आणि निर्मळ वाटतंय. खूपच हवन वगैरे खूप छान झालेलं आहे. जी गृहशांती आणि सत्यनारायणाची पूजा आयोजली होती ती आयोजन केल्याप्रमाणे अगदी निर्विघ्न पार पडलेली आहे. मला गुरुजींचा धन्यवाद करायची इच्छा आहे. गुरुजी आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल आणि आमच्या घरी इतकी छान पूजा मांडल्याबद्दल आणि ती निर्विघ्न पार पाडल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो आता हा बांजरमधला उद्योग झाला पूर्ण आणि आता आपण चाललेलो आहोत चिंचवडला. बाय द वे माझा आवाज येतो का नाही मला माहीत नाही. मी माईक लावला आहे. सगळी तयारी करूनच आलो आहे मला.
परंतु आता हा उद्योग व्हायला उशीर झाला. आता इथून मला एक 15-20 मिनटामध्ये माझं गंतव्यस्थान जे आहे ठिकाणी मला जायचं आहे. तर बघूयात काय होते. जाय तिकडं सत्या मन सौम्य असतो हे नोमानिकांगतमच्च हम विश्वे देवा स्वधिवोचरामे देवेश्वर विश्वे देवा. तर मित्रांनो, आता उद्योग झाला पूर्ण आणि आता मी चाललोय परत कात्रजला. आता मी मोबाईल बसवण्याचं एक हे असतं ना, ते समोर ठेवलंय माझ्या आणि मग असं लावलंय मोबाईल समोर हँगिंग केलाय, त्याला अडकवलाय आणि आता आपण चाललेलो आहोत कात्रजला. आता तुम्हाला मी माझ्याही अवतीभोवतीचा सीन दाखवू शकत नाही कारण मोबाईल हा अशा प्रकारे इथं ठेवलेला आहे. ते फक्त मीच दिसू शकेल आणि माझ्या मागचं काळं ढग. तर आता आपण घरी जायचंय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शुभरात्री, गुड नाईट सगळ्यांना आणि भेटूयात उद्या लवकरच सकाळी एका पूजेनिमित्त. तोपर्यंत धन्यवाद.